सुप्रभात मंडळी, हर हर महादेव. आज आहे सोमवार. बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ शूट करतो आहे. माहिती आहे प्रत्येक वेळेला असंच करतो आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करतो आणि हेच सांगतो आहे. तर आज इथं मी शिनोळी झालो आहे. हा आपण मक्का घेतला आहे सगळा, इथनं बसून पूर्ण तिथपर्यंत. थोडा कापून झाला आहे, माणसं लावलेले आहेत आणि आता हा एवढा कापून सगळा न्यायचा आहे. आणि मग नंतर कुट्टी मशीन लावून कुट्टी करून आपल्या जनावरांसाठी आपल्या पावसाळ्याची सोय झालेली आहे. कारण खूप मका आहे आणि आता आपलं घरात स्वतःचा पण वैरण लावलेलं आहे हिरवी. त्यामुळे आता खूप सारा चाऱ्याचा प्रश्न मिटलेला आहे. अजून आपल्याला चारा नियोजन करायचं आहे. बरंच आपल्याला गवत पण मिळणार आहे. म्हणजे त्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत ज्यांना स्वतःची जमीन मेंटेन करता येत नाही, त्यांनी पण आपल्याला सांगितलं आहे की आमच्या जमिनीतलं गवत तुम्ही कापून न्या म्हणून. त्यामुळे चाऱ्याचा सध्या आपल्याला प्रश्न नाही आहे. तरी पण आपण चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे स्वतःचं सुद्धा. आणि आता दुसऱ्या अजून एका प्लॉटमध्ये पण आपलं स्वतःचं चाऱ्याचं नियोजन करायचं आहे. तर असं बरंच काय सुरू आहे. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करायचं कारण म्हणजे शूट करायचं कारण म्हणजे आणि न पोस्ट करायचं कारण म्हणजे बऱ्याच गोष्टी एका टायमाला सुरू आहेत. काही वाईट, काही चांगल्या, असो पार्ट ऑफ लाईफ होत राहतं. आपण सगळं सोडून हे करतो आहे, त्यामुळे थोडेफार आपल्याला हायडल्स येणार हे माहीत होते. ठीक आहे, जेवढं विचार केलं त्यापेक्षा थोडं कठीण आहे, पण आपण ह्याच्यातनं पण नक्की सगळं व्यवस्थित करू. तर असा सध्याचा दिवस चालला आहे. आता हे एवढं सगळं आहे आपल्याकडे, हा पूर्ण मक्का एवढा. आता बघू किती वेळा कापून होतं आहे, किती वेळात कापून होतं आहे. कारण आजच्या आजही कापायला पाहिजे, कारण आमच्याकडे आदनामधनं पाऊस पडायला लागला आहे. तर ते पूर्ण पाऊस पडायच्या आधी हा सगळा मका क्लिअर करायचा आहे. हा एवढा सगळा मका असा हा इथनंपासून तिथपर्यंत पुढेपर्यंत बना आहे. आणि असं सगळं आहे. कमीत कमी 1-2 ट्रॉल्या तरी होईल. 2 ट्रॉल्यांपेक्षा जास्त होईल. तर आपलं पावसाळ्याचं काम होईल. आता एवढा सगळा मका कापून झालेला आहे, जवळपास अर्धा, अजून अर्धा शिल्लक आहे. आणि नशिबानं महादेवाच्या कृपेनं आज काय पाऊस येणार नाही असं वाटतं आहे. बघू, कारण आता त्यावर ट्रॉली भरायला माणसं अवेलेबल नाही आहेत. आता याच्यासाठी उद्याच बहुतेक प्लॅन होईल असं वाटतं आहे. बघू काय काय होतं आहे. फक्त प्रार्थना करा की आज पाऊस पडू नये. आज आपला मुहूर्त लागलेला मका कापायचा. आणि आत्ता सगळं झालं आहे वांदं. तर हा सगळा एवढा मका कापून ठेवला आहे, हा पूर्ण. आणि इकडं ढग पूर्ण जमा झालेत. एका साईडला तर पाऊस पण पडायला लागला आहे, विजा चमकायला लागलेत. फक्त आजचा एक दिवस इथं पाऊस पडायला नको पाहिजेत. आणि आता वरती ढग यायला लागलेत, त्यामुळे माझी पाक फाटलेली आहे आता सध्या. तर काय परमेश्वराच्या मनात आहे माहिती नाही, बघू काय होतं. कारण सकाळपासून सगळी गडबड करून कापलं. आधीच कापायला पाहिजे होतं, पण झाले काही कारणामुळे नाही करता आलं. आणि आत्ता आले टेन्शन मला, कारण वारा पण ह्याच साईड नाही आणि ढग पण इकडे सगळे फिरायला लागलेत. फक्त आजचा एक दिवस जाऊ देत, एक दिवस पाऊस येऊ दे नको. उद्या आपलं सगळं टेन्शन कमी होईल. एकदा तिथं नेऊन शेडमध्ये टाकलं की तिथं काय पावसाचं टेन्शन नाही आहे. बघू काय होतं. विजा पण चमकायला लागलेत. बऱ्याच दिवसांनी आमच्या टिंग्याच्या फॅमिलीला भेटायला आलो मी. आता पावसाचं वातावरण झालं तर ह्यांना पण आत घालायला लागेल. ही जी उड्या मारते ही आहे मॅक्विन आणि हा जॅक, हा टिंग्याचा वडील, ही टिंग्याची आई. आणि हे बाकीचे आता कोण कोण आहे आपल्याला नाही माहिती. आता हे कुठल्या कार्यकर्त्याचं नख लागलं आहे की आणि काय लागलं आहे मला खरंच नाही माहिती. मला नाहीच कळालं की काय लागलं नक्की. हे आमच्या घरातले अजून बाकीचे मेंबर, हा आणि हे 2 बोके आहेत आणि ही मांजर आहे. हे सगळे रेस्क्यूड आहेत, आपण विकत वगैरे नाही आणलेले. यांची वेगळी स्टोरी आहे, कधीतरी सांगेन तुम्हाला. लई खतरनाक स्टोरी आहे, म्हणजे मला सांगितलं तर पटायचं नाही अशी स्टोरी आहे सगळ्यांची. हे आमचे फॅमिली मेंबर. आमच्याकडे सगळं आहे, मांजरं, कोंबडी, कुत्री. ही आहे आमची जोय, 13 वर्षाची पिटबुल टेरियर. या कुत्र्याने मला खूप काय काय दिलं आहे. अजून पण देखणी सुंदर आहे आणि आहे. आता म्हातारी झाली त्यामुळे थोडी वीक झाले. आता 13 वर्ष वय आहे हिचं. ही आमची छोटू मास्क. हळद लावलेली आहे, रक्त थांबलेलं आहे. नक्की काय लागलं नाही माहिती, पण असो. आणि आता ढगाळ वातावरण झालं आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, गरजणीवाल्याबद्दल बरंच नाही, पण आता ती म्हण किती खरी होते माहिती नाही. बघू, ईश्वराकडे एकच प्रार्थना आहे की आजचा दिवस थोडा पाऊस पडू दे नको. कारण काही करून आज जर पाऊस आला नाही तर उद्या सकाळी भरून तिकडं नेता येईल, किंवा आज रात्रीच मी भरेन ट्रॅक्टर अरेंज झाला तर. सगळं असं चालू आहे रोलर कोस्टर.
तर आपला मका पावसात अडकतोय काय नाही हे आपण जाणून घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी फॉलो करायला विसरू नका. तसंच आज दुपारी वळू क्षेत्रामध्ये म्हणजे खिल्लार क्षेत्रामध्ये एक दुःखद बातमी समजली. तांडवचा जो राजा होता तो आता आपल्यामध्ये नाही आहे. एक चांगला वळू आपल्यातनं गेलेला आहे. तसं वय त्याचं नव्हतं, पण नाही माहिती महादेवाच्या मनात काय होतं. सोमवारी त्यानं आपल्या नंदीला आपल्या घरी बोलून घेतलं, पण जाता जाता त्यानं त्याचा चांगला वारसदार एक मागे सोडला, प्रधान, जो पैदाससुद्धा त्याच्यासारखी ताकद आहे, दिसायला वगैरे पण त्याच्यासारखाच आहे. त्याच्याकडनं आता खूप अपेक्षा आहेत आपल्या. पण राजा अजून थोडे दिवस राहिला असता, थोडे वर्ष, तर बऱ्याच शेतकऱ्यांचं भलं झालं असतं. कारण शर्यत बंदीनंतर आता खिल्लारला चांगले दिवस येत होते. त्यामध्ये चांगल्या वळूंची गरज आहे आपल्याला खिल्लार क्षेत्रात. निशांत सरांनी खूप चांगलं काम केलं आहे. तांडोळचा राजा एक होता, परत मळसणाचा काम आहे. हे असे चांगले चांगले वळू आता, परत संघचा सोन्या आहे, असे चांगले चांगले वळू आता हळूहळू त्यांचं वय वाढायला लागलं आहे आणि त्यांची खिल्लार क्षेत्राला खूप गरज आहे. तर ज्यांच्या कोणाकडे आहेत जातीवंत गाई, त्याने आता जे वळू शिल्लक आहेत त्यांच्याकडनं गाई रेतन करायचा प्रयत्न करा. सिमेंट भरवण्यासाठी टाळा. चांगले वळू शोधून काढा, जेणेकरून तुमच्याकडे चांगल्या पैदाशी राहतील आणि खिल्लार टिकण्यासाठी चांगल्या वंशावळी शिल्लक राहतील. खूप दुःखद घटना आहे, पण शेवटी आपण नाही वेळेवरती विजय मिळू शकत. महादेवाच्या मनात होतं किंवा देवाच्या मनात काय होतं माहीत नाही, पण आज नंदी देवाघरी गेला आहे. तर त्या तांडोरच्या राजाला, एका चांगल्या नंदीला, ज्यानं आपल्या पैदाशीची जोरावर आपली छाप उमटवली, त्याला एक भावपूर्ण श्रद्धांजली. आलं कसनी कुठून हे आकरिताच वार, पावसाशिवाय आता जस आंधळ शिवार.